करतो। आज छत्रपती संभाजीनगरमधील राजमाता जिजाऊ उद्यान या ठिकाणी लुधियाहून आलेले आपलं नाम रवी कुमार हे यूपीमधून आलेले जोधपुरमधून आलेले आहेत आणि ते त्यांचा हे दारू विकण्याचा व्यवसाय करत आहेत। कितना पैसा मिलता आपको यहाँ से? 500 वो भी धंधा और कड़मार चला गया, फुलंदरी चला गया, हाँ यहाँ अपना दौलताबाद चला गया, वाली पंडरपुर चला गया। धंधे हो गया तो बच गया, नहीं तो अपना फिरते। और कितने दिन से यहाँ रहते आप? यहाँ 2002 से। 2002 से। बच्चे क्या करते हैं? बच्चे से पढ़ाई कर रहे हैं अभी। स्कूल में जाते हैं? हाँ, ये 12 में है और एक 7 में है, एक 8 में। हाँ मित्रांनो, हे लुधियानमधून औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आले। यांच्या या झाडूच्या उद्योगामधून ते आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत। एक मुलगा त्यांचा 12वीला शिकतो आहे आणि लुधियामध्ये येऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये ते आपल्या मुलाचं शिक्षण करून आपल्या जीवन उद्धार करत आहेत आणि अशीच त्यांनी मेहनत करतात। मित्रांनो, मेहनत केल्याशिवाय आपल्याला जीवन जगता येणार नाही, म्हणून मेहनत करून छोटे मोठे उद्योग करून आपल्या जीवनाचं काहीतरी भलं करता येईल या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहे। सुधारण्यासाठी कुठलंही काम हे काही छोटं मोठं नसतं, म्हणून हे लुधियाहून UP उत्तर प्रदेशमधून अयोध्या राम मंदिरमधून येऊन संभाजीनगरमध्ये गेल्या 10-15 वर्षापूर्वी आपला ह्या झाडूचा उद्योग करून ते आपलं चालवतात। याच्यामुळे आपण जे टाईमपास न करता आपलं हे छोटे मोठे उद्योग करून आपण त्यांचा आपल्या घरादारासाठी आणि मदत करू। मित्रांनो, आता बरेचसे काही मुलं आहेत की ते ग्रॅज्युएशन झाले आणि घरीच आहेत, परंतु घरच्यांनी बी विचार करतात की एवढं शिक्षण झालेलं आहे परंतु त्यांना काही नोकरी नाही, म्हणून नोकरीच्या पाठीमागे न म्हणता ते छोटे मोठे उद्योग करून बरेचसे काही उद्योग आहेत, हॉटेल उद्योग आहेत, तुमचा काही बिझनेस आहे, ते आपल्या चिकाटी जर केलं तर आपण आपलं जीवन जगू शकतो।